फर्स्ट शिफ्ट नसली ना की मलासुद्धा लाईव्ह स्टार्ट करायला उशीरच होतो. तर हे माझं लाईव्ह स्टार्ट करण्याचं सकाळचं तुम्हाला रुटीन दाखवते. दोन्ही लाईटी लावून घेत असते, दरवाजा पॅक करायचा असतो आणि इथं हा ड्राय समोसा. तर तुम्ही म्हणाल मी एका स्किन केअरमध्ये दाखवलं मैद्याचं खायचं नाही, पण मी एकच खाते आणि तेही पप्पांनी पॅकेट आणलेलं म्हणून. नाहीतर मी हे बंद केलेलं आहे. आता घरामध्ये अवेलेबल आहे तर टाकून तर देऊ शकत नाही ना. आणि इथे मी बाहेर हॉलमध्येच मला लागणारं मिक्सरमध्ये बारीक केलेलं सगळं साहित्य बारीक करून घेत असते, कारण की आतमध्ये आवाज जाऊ नये. बीटरूटचे इथे थेपले बनवले आहेत. थेपले झाल्यानंतर मी मार्केटमधून आणलेल्या हळदीचं लोणचं बनवायचं आहे आणि हे हळदीचं लोणचं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे. त्याच्यानंतर आम्ही इथे बीटरूट थेपले खायला घेतले, नितीशनं घेतलं होतं दहीबरोबर खायला. जे मलाई दही आहे ते इथं आमच्या इथे कॅरी बॅगमध्ये मिळतं अशा प्रकारच्या. आणि मी जे आंबट तिखट गोड लोणचं बनवलं आहे लिंबाचं, त्याच्याबरोबर थेपले खायला घेतली. हा आमचा ब्रंच असतो, एक वीक असा असतो. त्यानंतर हळद मी किसून घेतली. गेल्या महिन्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ 1.5 किलो हळदीचं लोणचं मी बनवलेलं आहे. 2 वेळेला मी चिरून बनवलं आणि ह्या वेळेला मी किसून बनवलं आहे. त्यानंतर आज माझं पार्सल रिसीव झालं होतं आणि पहिल्यांदा मी सँडल ऑनलाईन मागवले होते. मी सुद्धा खूप एक्सायटेड होते की कसे आलेत, परफेक्ट बसतं आहे की नाही, जे मी मेजरमेंट घेतलं होतं पायाचं ते करेक्ट आहे की नाही. बॉक्स ओपन केला आणि आतमध्ये सँडल अगदी रेटिंग जर द्यायचं झालं ना तर मी 9.5 रेटिंग दिली. इथं साईज चार्ट आहेत, आपल्या पायाचं मोजमाप कसं घ्यायचं आणि कसे बुक करायचं त्याचं. जसे की आत्तापर्यंतचे प्रोडक्ट मला चांगले मिळाले ना, तसे सँडलसुद्धा मला खूप छान असे मिळालेले आहेत. तर 340 रुपयाचा हा सँडल मी मागवलेला आहे आणि माझं रेग्युलर सँडलपेक्षा याची अर्धा इंच मी हिल्स थोडीशी लहान मला मिळाली. ॲक्च्युली मला तेवढीच पाहिजे होती, पण ह्या डिझाईनमध्ये ती अवेलेबल नसल्यामुळे मी हे मागवले आहेत. अजूनसुद्धा काही सँडल येणार आहे, ते तुम्हाला येणाऱ्या मिनी ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील. तर मी हे घालून पाहिले, कारण की माझा जो पाय आहे ना पुढचा बोटांकडचा, तो थोडासा रुंद असल्यामुळे ना मला पुढच्या साईडनं थोडेसे ब्रॉडच असे सँडल लागतात. घासून पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की खूप कमी प्रमाणात ह्याचं ग्लिटर निघत आहे, पण आपण थोडी चालताना एकमेकांना असं घासणार आहे. तर हे फिटिंगला, क्वालिटीला आणि साईज वगैरे एकदम परफेक्ट आहे आणि मला हे खरंच खूप आवडले. अंगठ्याचे सँडल, चप्पल्स मला आवडत नाहीत आणि हे असे छान वाटतात. मी रेग्युलर असेच प्रकारचे यूज करते. बाळामुळे आता जवळ जायचं असेल तर फ्लॅट वापरत आहे. तर तुम्हीसुद्धा बिनधास्त ऑर्डर करू शकता. साईज कसे घ्यायची नाही मी तुम्हाला एकदा नक्की सांगेल. तर इथं मी वाटाण्याची आमटी बनवली होती, गाजराची भाजी, हळदीचं लोणचं, कांदा, काकडी आणि मी इथं हळदीच्या लोणच्यासाठी किसून ठेवलं होतं, मसाला करून ठेवलेला होता. जेवण झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हळदीचं लोणचं केलं. आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं होतं. लाल मिरची पावडरच्या ऐवजी हिरवी मिरची टाकली होती. याची टेस्ट ना 5-6 दिवसानंतर येणाऱ्या मिनी ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेल. भेटूयात पुन्हा. बाय.